हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदा किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचाने प्रार्थना. आज लवकरच व्हिडिओला सुरुवात केलेली. 7 वाजले घड्याळीमध्ये. तर बघा, इथं 1 वाटी पोहे घेतलेलं आहे मी आणि त्याला छान मस्त असं धुवून घ्यायचं आहे त्याला आणि हे पाणी फेकून द्यायचं आहे. कारण की पोह्यावर पण काय पण रज्जी वगैरे असते ना, जरी पॅकिंग असतं ना तरी काहीतरी धूर वगैरे असतेच त्याच्यावर. पॅकिंग करताना तर राहतच काही आणि बघा, धुतलं तर किती काळं काळं पाणी निघतंय. त्यासाठी धुवूनच घ्यायचं, डायरेक्ट नुसतं भिजायचं नाही. तर मी अशा प्रकारे धुवून घेतलेले आणि थोडंसं याला आहे ना आता नरम होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत मी याला साईडला ठेवते. हे बघा, छानच मस्त धुवून झालेलं आहे ते. आता साईडला ठेवते मी याला. आता घेते मी इथं 1 बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. हा बघा, असा मस्त बारीक रवा आहे. तुमचा जाड रवा जर असेल ना तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता, पण हा ऑलरेडी बारीकच रवा आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी दही घ्यायची. दही फिक्कटच पाहिजे, जास्त आंबट नाही पाहिजे. त्यानंतर अर्धा चम्मच मीठ चवीनुसार, अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान पूर्ण, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. न्यू रेसिपी आहे पण छान आहे मस्त. तरी बघा, हाताने करून घेते मी आता. चम्मचने बरोबर होत नव्हतं ते, तर हाताने मला आहे ना, हाताने छान करता येतं मस्त. बघा, म्हणजे पूर्ण फेटलं जातं हाताने ते. हे बघा, अशा प्रकारे मी आता हे ना अशा प्रकारे मस्तपैकी फेटून घेतलेलं आहे. चला, आता मी इथं झाकण ठेवते. आणि आता पोहे पण आपलं इथं मस्तपैकी भिजून झालेले, नरम झालेले बघा. आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्तपैकी अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये याला वाटण करून घेतलेलं आहे. हे बघा, मस्त बारीक झालेलं आहे. पूर्ण बारीक करायचं आहे आपल्याला, हे जाडसर नाही राहू द्यायचे. त्यानंतर आता हे पण मी साईडला ठेवते आणि जे काय आपलं बॅटर रव्याचं बनवलेलं होतं त्याच्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्णपणे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे याला. आता अशा प्रकारे ना मस्त बॅटर आपलं मिक्स करून झालेलं आहे रवाचं आणि पोह्याचं. नंतर परत सुद्धा मी बघा हातानेच मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे खूप छान मस्त झालेलं आहे आपलं बॅटर इथे. आता याला झाकून द्यायचे 10 मिनटं. तोपर्यंत आपल्याला बघा, इथं आहे ना 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, बारीकवाल्या आणि थोड्या तिखटवाल्या आहेत त्यांना असं कापून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडे वाटाणे टाकून घेतलेले आहे मी. त्यानंतर मिरच्या पण आपल्याला इथं टाकून घ्यायच्या आहे. आणि आता इथं मिक्सरमध्ये आहे ना मी 1 गाजर तुकडे करून घेतले, 1 टमाटा तुकडे करून घेतले आणि आता हा 1 बटाटा ते पण तुकडे करून मी आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. हा बटाटा पण मी असं तुकडे करून इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता याला आहे ना आपण मस्त बारीक करून घ्यायचे. 1 कांदा पण कापून घ्यायचा आहे. कांद्याचे पण असे तुकडे करून घ्यायचे आणि आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे. हा बघा, कांदा पण मी आता कापून इथं असं टाकून दिलेला आहे आणि याला मस्त असं जास्त बारीक नाही आणि जास्त घट्ट नाही, असं मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे. आता मी याचं वाटण करून घेणार आहे. हे बघा, हे गाजर आहे, गाजरचे पण तुकडे करून टाकलेले आहे मी आणि सर्व काही मस्तपैकी असं तुकडे करून, अद्रक पण टाकलं, लसूण पण टाकले. आता याचं बारीक वाटण करून घ्यायचं. कोथिंबीर संपली आहे, तर बघा मस्त बारीक करून घेतलेलं आहे मी हे वाटण.
आता आपल्याला एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं, जिरं टाकलं, धना पावडर टाकलं. नंतर आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तिथं, हे बघा. आणि याला मस्तपैकी असं कलचून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं चटणी वाटून घ्यायची. ते बॅटर पण तयार झालं बघा. हिरव्या मिरच्या टाकल्या, अद्रक टाकलं, जिरं टाकलं, लसूण टाकले आणि एकच चम्मच फक्त दही टाकलेलं आहे, कारण फार आंबट दही आहे. आणि मी ती नाही का मागे चटणी बनवलेली होती बघा, शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याची, ती चटणी टाकलेली आहे इथं, शेंगदाण्या, तीळची आणि खोबऱ्याची. आणि थोडं पनीर टाकलेलं आहे. पनीर टाकल्याने ना चटणीची चव वाढते आणि पांढरी शुभ्र चटणी येते मस्त. आपल्याला इथं पांढरी चटणी बनवायची आहे, कोथिंबीरीची हिरवी चटणी नाही बनवायची आहे. तरी पांढरी चटणी बनवलेली आहे मी. आता एका वाटीमध्ये काढून घेते ही चटणी. थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला. आपल्याला आहे ना लगेच त्याला तडका देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथं आता तेल पण आपलं छान तापून झालेलं आहे. आता मी इथं राई टाकली, जिरं टाकलं, 2 लाल मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत. लाल मिरच्या नसतील अवेलेबल तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता, पण लाल मिरच्यांची चव आहे ना चटणीमध्ये छानच लागते, त्यासाठी मी लालच मिरच्या यूज केलेला आहे. तर आपलं हे तडका पण तयार झालेला आपल्याला इथं आता चटणीमध्ये टाकून घ्यायचे आणि फार छान मस्त एकच नंबर आपली इथं चटणी झालेली आहे. ही बघा, तुम्ही आता बघू शकता चटणी एकच नंबर आपली इथं झालेली आहे. आता मी ही चटणी आहे ना साईडला ठेवते. आपल्याला ना चटणीमध्ये मीठ टाकायचं आणि एक निंबूची फोड टाकून घ्यायची. निंबू टाकल्याने ना तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या बघता, जो चटणीचा व्हिडिओ असतो तिथं निंबू टाकतच असते मी, कारण निंबूने ना चटणीची एवढी चव वाढून जाते ना, भन्नाट चव वाढते. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा एकदा. आणि हे बघा, आता जे काही आपण ते बॅटर केलेलं होतं ना, कांदा, टमाटा, गाजर, वाटाणे, हिरवी मिरची, अद्रक, त्याचं आहे ना मस्त असं गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे मी हे गोल गोल गोळे बनवून घेतलेले मस्तपैकी. इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आपल्याला आहे ना इडली पात्र ठेवलेलं आहे मी इथं. इडली पात्रामध्ये पोह्याचं आणि रव्याचं बॅटर आपल्याला आधी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपण जे काही गोळे केलेले आहे ना गाजर टमाट्याचे, ते गोळे असं मस्त टाकून घ्यायचे मध्ये. हे बघा, आधी पहिले मी हे बॅटर टाकलेलं आहे. त्यानंतर हे गोळे मध्ये ठेवायचे आपल्याला आणि वरून आहे ना आपल्याला लगेच हे रव्या पोह्याचं बॅटर परत लगेच टाकून द्यायचं आहे.
आता हे सर्व मटेरियलचे एक भांडं लावून घेतलं होतं मी. आता हे दुसरं आप्पे पात्र लावलेलं आहे इथे चीजसाठी, चीज आप्पे बनवण्यासाठी. आता इथं सर्व काही मी रवाच्या आणि पोह्याचं बॅटर टाकून दिलेले आणि वरून आहे ना चीज टाकून दिलेले मध्ये. तो चीज टाकताना आहे ना तेव्हा मोबाईल स्विच ऑफ झाला, तर तो काही व्हिडिओ घेतला नाही गेला, पण इथं मध्ये चीज टाकलेलं आहे मी. तर चला अशा प्रकारे चीज आप्पे आणि मसाला आप्पे असे आप्पे बनवले मी इथं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय.